ही केवळ घोडखिंड नाही तर पुढची हजारो वर्ष कोणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. आणि ते बघण्यासाठी सकाळी 7 वाजता गाडीला किक मारून थंडगार वातावरणातून आम्ही आलो पावड्यात. सगळे आल्यानंतर पोटभर नाश्ता करून घेतला. गाडीत पेट्रोल भरून आम्ही निघालो डायरेक्ट पावनखिंडच्या वाटेला. जाताना रस्त्याचं काम करायचं चालू होतं, त्यामुळे रस्ता थोडा खराब होता. पुढे चारीकडे नुसती झाडं आणि हिरवळ. 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो पावनखिंडवर आणि तिथून थोड्या पायऱ्या उतरून आम्ही आलो खाली. पन्नागडाच्या वेड्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले होते आणि त्यावेळी आदिलशाही सरदार सिद्दी जोहरांनी त्यांचा पाठलाग केला आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी साथीदारांसह या खिंडीत सिद्दी जोहरच्या सैन्याला रोखून धरले होते. सर्व मावळ्यांनी महाराजांच्या सुरक्षतेसाठी प्राणांची बाजी लावली होती. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्यामुळे शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचण्यासाठी अधिक वेळ मिळाला. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत होता राजाधिराज श्री 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 गुणवंत कीर्तिवंत क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचल्यावरती तोफांचे 3 वार केलेत आणि तोफांचा आवाज ऐकून महाराज सुरक्षित गडावरती पोहोचले हे खात्री पटल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी यांचे प्राण सोडले. आपल्या वीर मराठांच्या रक्तातून पावन झालेली ही पावनखिंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि पुढचा पार्ट नक्की बघा. चला आता थांबायचं नाही.